टुडेज टॉपिक इज ब्रायोफाइट. आपला आजचा टॉपिक म्हणजे ब्रायोफाइट. अल्गीबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. अल्गीचे कॅरेक्टरिस्टिक बघितलेले आहेत, त्याची प्लांट बॉडी, त्याचे हॅबिटॅट, त्याचं रिप्रोडक्शन, हे सगळ्या गोष्टी आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. नाऊ टुडे विल लर्न अबाउट द ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्स हे नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत. नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणजे काय की ज्या प्लांट्समध्ये झायलेम आणि फ्लोएम टिश्यू प्रेझेंट नसतात. म्हणजेच काय तर झायलेम हे वॉटर कंडक्ट करण्याचं काम करतं, जे की रूटने ऍब्झॉर्ब केलेलं असतं. रूट कडून लीव्स कडे नेलं जातं. कशासाठी? फॉर द फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिस, आफ्टर फोटोसिंथेसिस जे फूड तयार होतं ते फूड फ्रॉम लीव्स टू द रूट नेण्याचं काम जे आहे ते फ्लोएम टिश्यू करतं. मग यामध्ये रूट, स्टेम, लीव्स हा प्रकार नसतो. म्हणजे ट्रू रूट किंवा स्टेम किंवा लीव्स नसतात. आणि बिकॉज ऑफ दॅट यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज पण नसतात. म्हणजे झायलेम आणि फ्लोएम नसतं. त्यामुळे आपण याला काय म्हणतो तर नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर दीज प्लांट्स आर स्मॉलर इन साईज. साईज या प्लांट्सची कशी असते? लहान असते. हे प्लांट, व्हॉट इज द हॅबिटॅट ऑफ दिस प्लांट, म्हणजे अधिवास काय असतो या प्लांट्सचा? तर दीज प्लांट्स आर फाउंड ऍट द डॅम्प, ह्युमिड अँड शेडी प्लेसेस. म्हणजे जिथे ह्युमिडिटी आहे, आर्द्रता आहे, अशा ठिकाणी ग्रो होतात आणि सावलीमध्ये हे चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकतात, म्हणजे वाढू शकतात. तर यांना आपण काय म्हणतो? अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम असं आपण ब्रायोफाइट्सला म्हणतो. कारण जरी ह्या प्लेसेस म्हणजे सॉइलमध्ये वाढत असतील तरी सुद्धा त्यांना फर्टिलायझेशन करण्यासाठी, म्हणजे की जे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. पण मेल गॅमेट मेल सेक्स ऑर्गन मधून फिमेल सेक्स ऑर्गन कडे जाण्यासाठी यांना वॉटरची गरज असते. विदाउट वॉटर दे कांट फर्टिलाइज. म्हणजे पाण्याशिवाय फर्टिलायझेशन ही प्रोसेस होऊ शकत नाही. म्हणून ग्रो जरी सॉइलमध्ये झाले तरी फर्टिलायझेशन होण्यासाठी वॉटरची गरज असते. म्हणून हा टेरेस्ट्रियल पण आहे आणि वॉटरची गरज असल्यामुळे याला आपण अँफिबियन असं पण म्हणतो. पण अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम असं ब्रायोफाइटिक मेंबरला म्हटलं जातं. पुढचं याची प्लांट बॉडी कशी असते तर प्लांट हे थॅलस लाईक असतं. म्हणजे थॅलस cannot differentiate into the thallus. We cannot differentiate that is this is the true root, stem or this is the leaves. असं डिफरन्शिएट करता येत नसेल तरीही अल्गीच्या पुढची स्टेज म्हणजे ब्रायोफाइट असते. म्हणजे की अल्गीच्या पुढे जे ऍडव्हान्स थोडेसे प्लांट असणार ते म्हणजे ब्रायोफाइट्स असणार. तर यांच्यामध्ये थॅलस लाईक जरी प्लांट बॉडी असेल तरी पण रूट लाईक स्ट्रक्चर असतात, स्टेम लाईक स्ट्रक्चर असतात आणि लीफ लाईक स्ट्रक्चर असतात. हे जर तुम्ही ह्या ब्रायोफाइट, दिस इज द फ्युनॅरिया, याचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर तुम्हाला रूट असल्यासारखं दिसतंय, लीव्स असल्यासारखं दिसतंय आणि स्टेम असल्यासारखं दिसतंय. बट दीज आर नॉट ट्रू. जे रूट लाईक स्ट्रक्चर आहे म्हणजे हे, याला आपण रायझोइड्स असं म्हणतो. या स्ट्रक्चरला काय म्हणायचं तर रायझोइड्स असं म्हटलं जातं. पुढची जी फेज आहे, ही जी फेज आहे ज्याच्यामध्ये ग्रीन कलर, लीफ लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय, रूट्स दिसत आहेत, दिस फेज इज नोन ऍज गॅमेटोफायटिक फेज. दिस फेज इज नोन ऍज गॅमेटोफायटिक फेज. या फेजला आपण गॅमेटोफायटिक फेज असं म्हणणार. आणि गॅमेटोफायटिक फेज नंतर याच्यावर जे काही प्रोड्यूस झालेलं आहे त्या फेजला आपण स्पोरोफायटिक फेज असं म्हणतो. हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हणायचं स्पोरोफाइट. स्पोरोफाइट हे स्पोरोफाइट आहे ते टोटली डिपेंड ऑन द गॅमेटोफाइट. स्पोरोफाइट पूर्णपणे गॅमेटोफाइटवर डिपेंड असतं फॉर द न्यूट्रिशन. म्हणजेच ब्रायोफाइट्स मध्ये जी डॉमिनंट फेज आहे ती म्हणजे गॅमेटोफाइट. ही फेज डॉमिनंट आहे आणि गॅमेटोफाइटवर स्पोरोफाइट बॉर्न होतात, म्हणजे प्रोड्यूस होतात आणि त्याच्यावरच डिपेंड राहतात. आता पुढचं जो पॉइंट आहे
तर गॅमेटोफाईटवर स्पोरोफाईट कसा प्रोड्यूस होतो? गॅमेटोफाईटवर सेक्स ऑर्गन प्रोड्यूस होतात. सेक्स ऑर्गन ज्याच्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन प्रोड्यूस होतो आणि फिमेल सेक्स ऑर्गन प्रोड्यूस होतो. जो मेल सेक्स ऑर्गन आहे त्याला आपण अँथ्रिडियम असं म्हणतो आणि फिमेल सेक्स ऑर्गन जो आहे त्याला आर्चिगोनियम असं म्हणतो. आता अँथ्रिडियम काय करतो? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अँथ्रिडियम. दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ अँथ्रिडियम. Anthridium, and this is the archegonium. Archegonium. This is the male sex organ and this one is the female sex organ. Male sex organचं जी बॉडी आहे ती कशी असते? This one is known as body. याला आपण बॉडी असं म्हणतो. And this one is the stalk. हा स्टॉक सारखा दिसणारा पार्ट आहे आणि हा मेन बॉडी पार्ट आहे. आणि या बॉडीच्या वर देर इज वन लेअर ऑफ सेल्स. याच्यावर ज्या सेल्स असतात त्या सेल्सला आपण जॅकेट असं म्हणतो. जॅकेट, दीज आर द स्टराईल सेल्स, म्हणजे ह्या रिप्रोडक्शन मध्ये सहभागी होत नाहीत म्हणून आपण त्याला स्टराईल सेल्स असं म्हटलं. त्याच्यापासून जॅकेट बनलेलं असतं आणि आतमध्ये ज्या सेल्स असतात बघा, दिस वन इज द इम्पॉर्टंट पॉइंट. आतमध्ये ज्या सेल्स असतात त्या स्पर्म मदर सेल्स असतात. SMC, स्पर्म मदर सेल्स. आणि ह्या स्पर्म मदर सेलला अँड्रोसाइट्स असं म्हटलं जातं. स्पर्म मदर सेलला काय म्हणायचं? अँड्रोसाइट्स. आणि हे अँड्रोसाइट्स ह्या ज्या सेल्स आहेत त्या काय प्रोड्यूस करतात? तर हे अँड्रोसाइट्स प्रोड्यूस करतात ते म्हणजे अँड्रोझॉइड्सला प्रोड्यूस करतात. म्हणजेच काय तर अँड्रोझॉइड्स म्हणजेच मेल गॅमेट. हे मेल गॅमेट जे आहेत ते मोटाईल असतात. सपोज दिस वन इज द मेल गॅमेट, दिस वन इज मेल गॅमेट अँड दिस गॅमेट इज बायफ्लॅजिलेटेड. दोन फ्लॅजिला आहेत याला म्हणून आपण ह्या मेल गॅमेटला बायफ्लॅजिलेटेड म्हणतात. ज्याला फ्लॅजिला असतात ते मुवमेंट दाखवतात. मुवमेंट दाखवतात म्हणजेच काय करतात? त्याला आपण मोटाईल असा टर्म यूज करतो. म्हणजेच अँड्रोसाइट्स कडून अँड्रोझॉइड्स फॉर्म होतात, मेल गॅमेट्स प्रोड्यूस होतात आणि ते मेल गॅमेट्स हे मोटाईल असतात. दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ आर्चिगोनियम. ट्युब्युलर स्ट्रक्चर is present at the upper side and at the lower side this sex organ is a slolan. आर्चिगोनियम कसा आहे? स्लोलन आहे. आणि याच्यावर पण जॅकेट लाईक सेल्स असतात. म्हणजे सेल्स पासून जॅकेटचं फॉर्मेशन झालेलं असतं आणि याला स्टराईल सेल्स असं म्हणायचं. आणि जो स्लोलन पार्ट आहे त्या स्लोलन पार्ट मध्ये ओस्पियर म्हणजे एग प्रेझेंट असतो. आता या सेल्सने मेल जे गॅमेट्स आहेत ते प्रोड्यूस केले म्हणजे अँड्रोझॉइड्सला प्रोड्यूस केलं आणि इथे एग प्रोड्यूस झाला. हा झाला फिमेल गॅमेट. आता मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होणं गरजेचं आहे म्हणजेच फर्टिलायझेशन गरजेचं आहे. पण हा जो मेल गॅमेट इथे प्रोड्यूस झालाय तो जरी मोटाईल असला तरी त्याला एक एक्सटर्नल लेअर लागतं वॉटरचं. कशासाठी? की त्याच्यामुळे तो स्विम होऊ शकतो आणि या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे आर्चिगोनियम मध्ये जाऊन एगला फर्टिलाइज करू शकतो. मग यामुळे काय होतं तर वॉटर मीडियमची इथे गरज असते. मग जेव्हा वॉटर मीडियम त्याला मिळतं तेव्हा हा मेल गॅमेट ह्या माउथ मधून आतमध्ये जातो आणि इथे एगला फर्टिलाइज करतो. म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं. आफ्टर दॅट फ्युजन काय होणार तर इथे लिहिते मी मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट फ्यूज टुगेदर अँड फॉर्म अ झायगोट. झायगोट कुठे बनणार तर झायगोट हा आर्चिगोनियम मध्ये प्रोड्यूस होणार. झायगोट डेव्हलप अँड फॉर्म अ एम्ब्रियो. झायगोट पासून एम्ब्रियो प्रोड्यूस होणार आणि एम्ब्रियो पासून स्पोरोफाईट प्रोड्यूस होणार. स्पोरोफाईट म्हणजेच
ह्या गॅमेटोफाइटवर सेक्स ऑर्गन प्रोड्यूस झाले, अँथ्रिडियम अँड आर्चिगोनियम. अँथ्रिडियम प्रोड्युसेस अँड्रोसाइट्स और अँथ्रिडियम हॅव्हिंग अँड्रोसाइट्स म्हणजे सेल्स त्याच्यामध्ये असतात आणि बिकॉज ऑफ दिस सेल्स प्रोड्युसेस अँड्रोझॉइट्स मीन्स मेल गॅमेट. And archegonium produces female gamete, that is egg. They fuse together and form a zygote. Zygote form a embryo and embryo form a sporophyte. म्हणजे गॅमेटोफाइट पासून ही स्पोरोफाइट स्टेज आपल्याला मिळते. म्हणजे गॅमेटोफाइट वर स्पोरोफाइट बॉर्न होतो आणि तो कसा असतो तर याच्यामध्ये 3 पार्ट असतात स्पोरोफाइट मध्ये. जो लोअर पार्ट आहे त्याला आपण फूट असं म्हणतो. जो मिडल पार्ट आहे त्याला सीटा म्हणतात अँड अप्पर पार्ट जो आहे कॅप्सूल. हिअर कॅप्सूल इज द इम्पॉर्टंट पार्ट. कॅप्सूल मध्ये काय प्रोड्यूस होतं तर कॅप्सूल प्रोड्युसेस स्पोर. कॅप्सूल प्रोड्युसेस स्पोर्स. हे कॅप्सूल मध्ये जे स्पोर प्रोड्यूस झाले आफ्टर व्हेन कॅप्सूल मॅच्युअर, जेव्हा कॅप्सूल मॅच्युअर होतो तेव्हा दिस स्पोर्स रिलीज बाय शेकिंग ऑफ दिस कॅप्सूल बाय विंड. विंडने कॅप्सूल शेक होतो आणि त्याच्यामधून जे स्पोर्स आहेत ते बाहेर पडतात. आता हे स्पोर जे आहेत ते हॅप्लॉइड स्पोर असतात आणि त्याच्यापासून हॅप्लॉइड जे गॅमेटोफाइट तयार होतं. हॅप्लॉइड स्पोर पासून हॅप्लॉइड गॅमेटोफाइट प्रोड्यूस होतं. कसं प्रोड्यूस होतं? दिस स्पोर्स डिस्पर्स एव्हरीवेअर, कुठेही जाऊन पसरतात बाय द विंड, वाऱ्यामुळे. आणि व्हेन इट गॉट अ सुटेबल सबस्ट्रॅटम, जेव्हा त्यांना एक सुटेबल हॅबिटॅट मिळतं जसं की ह्युमिड शेडी प्लेसेस जर त्यांना मिळाली तर इट जर्मिनेट ऑन दॅट प्लेसेस. ते त्या प्लेसवर जर्मिनेट करतात आणि जर्मिनेट झाल्यानंतर जर थॅलॉइडल बॉडी प्रोड्यूस झाली तर आपल्याला लिव्हरवॉर्ट बघायला मिळतात. आणि जर प्रोटोनिमा प्रोड्यूस झाला, तर प्रोटोनिमा म्हणजे काय तर लुक लाईक अ अल्गी, अल्गी सारखं परंतु थोडंसं फिलामेंटस आणि ब्रांच स्ट्रक्चर जर प्रोड्यूस झालं तर मॉसेस आपल्याला मिळणार. म्हणजे बघा ब्रायोफाइट्स डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज लिव्हरवॉर्ट अँड नेक्स्ट वन इज मॉसेस. Liverwort and mosses. Bryophytes divided into 2 groups, that is liverwort and mosses. This funaria is the example of mosses. Now what about the vegetative reproduction? This is the sexual reproduction. But what about the vegetative reproduction? Vegetative reproduction म्हणजे काय तर काही जे थॅलस बॉडी आहे ती बाय फ्रॅगमेंटेशन प्रोसेस ग्रो होणार. फ्रॅगमेंटेशन प्रोसेसने ती पीसेस मध्ये बाय चान्स कट झाली और ऍक्सिडेंटली कट झाली तर दॅट पीस ग्रो ऍज अ न्यू इंडिव्हिज्युअल और न्यू प्लांट. त्याला आपण काय म्हणणार की बाय फ्रॅगमेंटेशन रिप्रोडक्शन झालं. कधी कधी बाय द गेमाच्या मदतीने प्रोडक्शन होतं. म्हणजे की जर का बॉडी अशी असेल, ब्रायोफाइट्सची बॉडी अशी असेल आणि त्या बॉडीवर हे जे स्ट्रक्चर आहे असं स्ट्रक्चर प्रोड्यूस झालं. दिस इज नोन ॲज गेमा और गेमा कप्स. आता हे गेमा कप्स मॅच्युअर झाल्यानंतर फॉलन ऑन अ सबस्ट्रॅटम, एखाद्या सबस्ट्रॅटमवर पडतात आणि त्याच्यापासून आपल्याला नवीन इंडिव्हिज्युअल, नवीन प्लांट बॉडी मिळते. तर आपण त्याला काय म्हणायचं की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय गेमा. दिस गेमा इज लुक लाईक अ बर्ड. हे गेमा आपल्याला बर्ड सारखे दिसतात. म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपल्याला बाय फ्रॅगमेंटेशन मिळतं किंवा गेमाचं प्रोडक्शन होऊन मिळतं किंवा बाय बडिंग मेथड. म्हणजे की छोटे छोटे कोंब येतात, ते कोंब खाली पडले म्हणजे ह्याच्यासारखेच गेमासारखेच कोंब येतात, ते खाली पडले सुटेबल सबस्ट्रॅटमवर तर ते तिथे ग्रो होतात. त्याला आपण काय म्हणायचं की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय बडिंग. आय थिंक यू अंडरस्टँड व्हेरी वेल व्हॉट इज ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्स म्हणजे काय समजलं असेल तुम्हाला की ब्रायोफाइट्स हे नॉन व्हेस्क्युलर प्लांट आहे. दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट, ज्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम टिश्यूज नसतात. वन्स अगेन आपण रिपीट करतोय, स्मॉल प्लांट्स असतात
कुठे ग्रो होतात तर ह्युमिड शेडी प्लेसेसवर हे ग्रो होणार. आणि द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट दॅट इज ब्रायोफाइट्स आर नोन ॲज अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम म्हणजे ग्रो ऑन द सॉइल बट दे वॉन्ट वॉटर फॉर द फर्टिलायझेशन. सो दिस इज नोन ॲज अँफिबियन्स. बॉडी थॅलस लाईक असते, रूट लाईक, स्टेम लाईक आणि लीफ लाईक आपल्याला बॉडी दिसते. रूट लाईक स्ट्रक्चरला आपण रायझोइड्स असं म्हणतो. आणि याच्यामध्ये जी डॉमिनंट फेज असते ती गॅमेटोफायटिक फेज असते. दोन फेज असतात ऍक्च्युली क्रिप्टोगॅम्स मध्ये, गॅमेटोफायटिक आणि स्पोरोफायटिक. गॅमेटोफायटिक फेज इथे डॉमिनंट आहे कारण स्पोरोफाइट हे टोटली, हा जो स्पोरोफाइट आहे टोटली गॅमेटोफाइटवर डिपेंड असतो फॉर द न्यूट्रिशन. गॅमेटोफाइट काय प्रोड्यूस करतो तर सेक्स ऑर्गन प्रोड्यूस करतो. त्याच्यामध्ये मेल सेक्स ऑर्गनला आपण अँथ्रिडियम आणि फिमेल सेक्स ऑर्गनला आपण आर्चिगोनियम असं म्हणतो. अँथ्रिडियम जे स्पर्म मदर सेल्स प्रोड्यूस करतात, त्या स्पर्म मदर सेल्स म्हणजेच अँड्रोसाइट्स कडून आपल्याला अँड्रोझॉइड्स मिळतात. त्याला आपण काय म्हणतो मेल गॅमेट. हे मोटाईल मेल गॅमेट्स असतात. मोटाईल असले तरी दे वॉन्ट अ वॉटर फॉर स्विमिंग. एक जवळ जाण्यासाठी त्याला वॉटरची गरज असते. आणि जो आर्चिगोनियम आहे तो फिमेल सेक्स ऑर्गन आहे. हा ट्युब्युलर स्ट्रक्चर असतं आणि याच्यावर पण जॅकेट असतं स्टराईल सेल्सचं. त्याच्यानंतर आतमध्ये एक वेंटरला कॅनाल सेल असते आणि एक एग सेल असते. हा जेव्हा मेल गॅमेट ह्या एग सेल पर्यंत पोहोचतो बाय वॉटर मीडियम तेव्हा आपल्याला तिथे फर्टिलायझेशन दिसतं. फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं आणि झायगोट प्रोड्यूस होतो. झायगोट पासून एम्ब्रिओ डेव्हलप होतो. एम्ब्रिओ पासून स्पोरोफाइट डेव्हलप होणार जो की असा दिसतो. त्याच्यामध्ये 3 पार्ट्स असतात, फूट, सिटा अँड कॅप्सूल. कॅप्सूल मध्ये स्पोर प्रोड्यूस होतात. ब्रायोफाइट्स मध्ये जे स्पोर प्रोड्यूस होतात ते स्पोर सगळे होमोस्पोरस असतात. हे सगळे जे स्पोर्स आहेत ते होमोस्पोरस असतात. होमो मीन्स इक्वल इन साईज. सगळे स्पोर सेम दिसतात त्यामुळे आपण त्याला होमोस्पोरस असं म्हणतो. हे ब्रायोफाइट्स मध्ये असतं. आणि हे सगळे स्पोर्स हे हॅप्लॉइड असतात, मिओसिस प्रोसेसने प्रोड्यूस झालेले असतात. त्यामुळे जेव्हा स्पोर्स डिस्पर्स होतात आणि त्याच्यापासून नवीन गॅमेटोफाइट जेव्हा प्रोड्यूस होतो तो गॅमेटोफाइट सुद्धा हॅप्लॉइड असतो. आणि जो स्पोरोफाइट आहे तो मात्र डिप्लॉइड असतो. पण जे स्पोर प्रोड्यूस होतात त्याच्यामध्ये मिओसिस होतं, रिडक्शन डिव्हिजन होते आणि त्याच्यामुळे सगळे स्पोर्स हॅप्लॉइड असतात. हे लक्षात ठेवा. आय थिंक तुम्हाला सगळा A to Z ब्रायोफाइट्स क्लिअर झालेलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट असणार आहे.